रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गावचा शिमगोत्सव हा पंचक्रोशीतील प्रसिद्ध शिमगोत्सव। महामार्गालगत असलेल्या हातखंबा गावातील श्री वाघजाई देवीचा हा शिमगा। या देवीच्या मंदिराबाहेरील होळीच्या माडावर मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा करण्यात येतो। पंचक्रोशीतील 16 कुंभ आणि 24.5 खेड्यांचे मानकरी इथं गोळा होतात आणि इथली होळी उभी राहते। पौर्णिमा सुरू होण्याआधी या शिमगोत्सवाची होळी उभी राहते आणि यथासांग पूजापाठ करून होम पेटवला जातो आणि याच होमाला भद्रेचा होम असंही म्हणतात। या होमात ठेवण्यात आलेले नारळ पुढे मानकरी पेटत्या होमातून काठीनं बाहेर काढतात। आजही या भद्रेच्या शिमग्याची प्रथा हातखंबा वासियांनी जपली आहे। या शिमग्याची माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत पवार यांनी। कोकणातला शिमगोत्सव म्हटलं की आतुरता असते ती होम आणि होळी याचं जे दहन होतं आणि पालखी नाचवण्याचा जो काही कार्यक्रम असतो तोच विशेष असतो या कोकणामध्ये। आणि हातखंबा गावची जी प्रथा परंपरा आहे तीच अनोखी प्रथा परंपरा आहे। आणि याच ठिकाणी आत्ता होळी आली, पालखी आली, पालखीने फेरे घेतले आणि त्यानंतर ह्या ठिकाणी जी काही होलिका दहन होणार आहे त्या होलिका दहनची काय प्रथा परंपरा आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत या गावचे हातखंबा गावचे गावकर। काय सांगाल? आमचा शिमगा, आज चतुर्थीचा शिमगा ज्या दिवशी चतुर्थी असते त्याच्या आदल्या दिवशी आमच्या गावची रोपं लागतात। आमच्या 16 कुंभाच्या वतीने गावात रोपं लावली जातात। गावचे सगळे मानकरी सगळे 16 कुंभ एकत्र येऊन रोपं लावतात आणि आज चतुर्थीच्या म्हणजे पौर्णिमा चालू व्हायच्या आधी आमचा होम होतो। त्याच्या आधी आमचा जो सुरमाड आहे तो ज्या ठिकाणात असेल त्या ठिकाणावरून सानेवर आणला जातो आणि त्या तिथीच्या अगोदर उभा करून होम पूर्ण केला जातो। आमच्या गावाची परंपरा आहे 16 कुंभ एकत्र येऊन कोणताही वादविवाद न घडता, कुठलाही अनुचित प्रकार न घडता आजपर्यंत आमच्या गावचा शिमगा गुण्यागोविंदाने पार पडलेला आहे। सगळे कुंभ एकत्र येऊन आम्ही शिमगा साजरा करतो। आता पुढील हे आमच्या वाडीचे 4 वाडीचे गावकर भाई तारवे हे तुम्हाला पुढचं सांगते। जे काही कुंभ असतं म्हणजे काही वतनदारी कुंभ म्हणजे वतनदार, नेमकी ती प्रथा काय आहे? प्रथम जसं घराला 4 कुंभ म्हणजे खांब असतात तसं गाव चालवण्यासाठी किंवा गावाचा कारभार चालवण्यासाठी जे कुंभ असतात ते 16 कुंभाच्या वतीने गावाचा कारभार चालला जातो। आपल्या हातखंबा गावाची परंपरा खूप ऐतिहासिक खूप मोठी आहे आणि ही आमच्या 24 खेड्याची राजधानी आहे आणि ह्या राजधानीमध्ये 24 खेड्याचा कारभार न्यायालय हे न्यायालय इथंच होतं आणि 24 खेड्याचे न्याय इथंच व्हायचे आणि त्याच्यामुळे 24 खेड्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी ह्याचा आम्ही आज त्यांचं वंशज जसं आम्ही पूर्वजांनी आमचं हे चालवलं, सर्व न्यायनिवाडे केले, सगळं काही व्यवस्थित कारभार चालवला, त्यांचे वंशज आम्ही प्रयत्न करतो व्यवस्थित चालवण्यासाठी। आणि आमच्या शिमग्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा वादविवाद काही नसतो। आम्हाला पोलिसांची पण गरज भासत नाही। हा महामार्ग आहे, मुंबई गोवा महामार्ग आहे, त्या महामार्गावर आमचा शिमगा असूनही आम्हाला आज तागायत आम्हाला पोलिसांची गरज भासली नाही। आणि इतर अनेक आमचा समाज आहेत पण आम्ही कुठल्याही याच्या शिमग्याच्या वेळेला असून कुठल्याही तिथीला असून दे आम्ही तिथलं कुठल्याही प्रकारचा आम्ही तिथं कुठला विषय काय असेल तो आम्ही बाजूला ठेवतो आणि कुठलाही कार्यक्रम असला काय असला तर पूर्ण कसा करायचा आनंदात हातात हात घालून पार कसा पाडायचा
हेच आमचा उद्देश असतो, हेच आमचं स्वप्न असतं आणि असंच आम्ही ह्या पुढे चालू ठेवायचं हे आमचं स्वप्न आहे. 28.5 खेडी आणि या एक 24 खेडी आणि या गावचा एक शिमगोत्सव फार मोठी परंपरा आहे आणि गुण्या गोविंदाने जेवढी खेडी असतील जेवढ्या वाड्या असतील हे एकत्र येऊन हा शिमगोत्सव साजरा करतात. आपल्यासोबत अजूनही काही या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. साहेब काय सांगाल, अत्यंत गुण्या गोविंदाने हा शिमगोत्सव साजरा केला जातो, काय सांगाल? जसं की आता आमच्या गावचे खोत मुन्ना देसाई आणि आमचे गावचे गावकर भाई तारवे यांनी जी आख्यायिका सांगितली होळी सणाची, त्याच पद्धतीने खरोखर आमच्या गावामध्ये आजपर्यंत कधीही वादविवाद म्हणजे सणात कधीही झालेले नाहीत आणि भविष्यातही होणार नाहीत. एकसंघपणे येऊन एकत्र गावची आमची सुरमाडाची होळी एवढी मोठी हा गाव एकत्र उभा करतो. गावची शक्ती त्या एकत्रित शक्ती दिसते आणि हा गुण्या गोविंदाने बाळगोपाळ आमच्या गावातील सगळे ग्रामस्थ बंधू भगिनी माता वृद्ध लोक सगळे आमचे एकत्र येऊन हा शिमगोत्सव साजरा करत असतात. आमच्या हातकंबा गावचा शिमगा हा इतर गावांपेक्षा थोडा वेगळा आहे आणि आमच्या प्रथासुद्धा थोड्या हातकंबा गावच्या वेगळ्या आहेत आणि ह्या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणाऱ्या प्रथा आहेत. प्रत्येकाचा मान ठरलेला आहे, त्यानुसार प्रत्येक समाज येऊन इथं काम करतो आणि गुण्या गोविंदाने हा शिमगा आमचा पार पडतो. आता होळी उभी राहिले, आता पवित्र होम होईल. होमाची सुद्धा आख्यायिका आहे. होम हे मानकरी मंडळी 12 नारळ हे होंबात टाकतात. ते आम्ही 7 कुंभ म्हणजे नदीच्या पलीकडचे जे आहेत ते लोक काठी फिरवून त्या होंबाच्या भोवताली ते नारळ शोधून काढून चवाटा देव आहे, त्या चवाटा देवाची इथं मारुती देवाच्या इथं ते आम्ही वाजत गाजत नेतो. ही आख्यायिका अख्ख्या सर्वश्रुत आहे पंचक्रोशीमध्ये आणि हा पवित्र सण असाच साजरा केला जातो. खोत मंडळी गावकर मंडळी यांच्या सहकार्याने हा पार पाडला जातो. 7 कुंभ आणि ज्यामध्ये त्या होलिकेमध्ये जे काही नारळ टाकले जातात, ज्यावेळी होलिकेचं दहन होतं त्यानंतर या काही मानकरी असतील गावकरी असतील ते हातामध्ये काट्या घेऊन जे काही नारळ काढले जातात ते त्यानंतर अलीकडचे आणि पलीकडचे असा जो काही रीतिरिवाज आहे तो रीतिरिवाज अत्यंत गुण्या गोविंदाने या ठिकाणी पार पडतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अत्यंत शिस्त पद्धतीने आणि गुण्या गोविंदाने या ठिकाणी हातकंबा गावचा आई वाघजाईचा शिमगोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी.
हातकंबा गावाची जी काही प्रथा परंपरा आहे या ठिकाणी साजरी झाली आहे. शिमगोत्सव साजरा झाला आहे आणि या गावचे काही मानकरी असतील, खोत असतील, गावकरी असतील, हे सगळे एकत्र आलेत आणि गुण्या गोविंदाने या ठिकाणी शिमगोत्सव साजरा होतो. परशुराम कदम आहेत आपल्यासोबत. दादा काय सांगाल? हातकंबा गावची आई वाघजाई 24.5 खेड्याची मालकीन म्हणून आम्हा सर्वांच्या वरती ज्यांचा सदैव आशीर्वाद असतो, तिचा आजचा शिमगा उत्सव आणि या शिमगा उत्सवानिमित्त आमचा संपूर्ण गाव, या गावाचे प्रमुख आमची खोत मंडळी असेल, आमच्या गावातील 16 खूम असतील, आमच्या आदरणीय चारवाडीचे प्रमुख भाई तारवे असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने गावच्या परंपरा, गावच्या रूढी, गावच्या सर्व संस्कृती जपून आम्ही सर्वच एकत्र येऊन गावचा शिमगा चांगल्या पद्धतीने साजरा करतो. आपण बघितलं असाल आता 10 मिनिटापूर्वी होम हवन झालं. त्यामध्ये बऱ्याचशा सर्वांच्या ज्या काय अडचणी असतात त्या सर्व नाश होऊन प्रत्येकाच्या मनातल्या काय वैयक्तिक राक्षक असेल त्याचासुद्धा नाश होऊन जातो आणि आम्ही सर्व गावातली मंडळी एकत्र गुणागोविंदान शिमगा उत्सव साजरा करत असतो. जी काय सुखदुःख असतील ती तुझ्या चरणी किंवा तुझ्या ज्या काय दहन किती होलिकेचं केले ते तुझ्या पोटामध्ये घे आणि या आजपासून पुढच्या वर्षापर्यंत या जी काही पंचक्रोशी असतील किंवा 28 खेडी असतील, 24 खेडी असतील, या सर्व खेड्यातील ग्रामस्थांना सुखी ठेव, समृद्धी दे त्यांना आणि त्यांना चांगलं आयुष्य दे अशी प्रार्थना या सर्व जे काही खोत आहेत, मानकरी आहेत, गावकरी आहेत यांनी केलेली आहे. कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.